मला पण संध्याकाळीच माहीत पडलं. आम्ही आज कुठे गेलो ना, जात होतो बाहेर मुंबईला. 7:15 मला फोन आला, की असं-असं नीलू माझ्याकडे कामाला आहे. तो काय कार्यकर्ता नाही, म्हणजे पक्षातला. तो माझ्याकडे कामाला आहे. लोणावळा माझ्याकडे काम करतो, साईट सांभाळतो माझी तो. तर मारामारी झाली हा विषय नंतरचा आहे. रोडचं काम चालू आहे माझ्या वॉर्डमध्ये. मूलभूत सुविधेमध्ये काम चालू आहे. विशाल माखीजा हा कॉन्ट्रॅक्टर आहे. त्याने मग काल रात्री मला फोन केला. चालू तर 1 हफ्त्याने काम चालू करणार. बोलला काय JCB तो भेटला बोलला, तर उद्यापासून मी काम चालू करतो. पुढे चालू कर बोललो काम त्याला. तर काम चालू करताना होतं का, सर्व आम्ही लेडीज लोक सर्व होते आमचे बरोबर. काम चालू होतं आणि हा पण उभा होता. आता हा उभा आहे तर ठीक आहे, मी नगरसेवक आहे बोललो, माझ्या हिशोबाने मी आलो आणि गेलो बोललो तिथून. काम चालू होता. त्याच्यानंतर ह्यांनी काय काय केलं हे माहित नाही मला. एक म्हणजे मारहाण झाली आपण नाही, तो बोलतो काय 20,000 रुपये काय माझ्या माणसाने मागितलं. आम्ही वाटणारे लोक आहो. आम्ही काय 20,000, 10,000, 15,000 आम्ही काय मागू हा, आणि कशाला मागू? तुमच्या सांगण्यावर मारहाण झाली? नाही, हे धंदे मी करत नाही. कोणा सांगणं आणि मारू, कुठली मारामारी झाली त्यांची, आपसात काय असेल त्यांचं झालं त्यांची मारामारी, बरोबर काय? म्हणजे तुमचा हात आहे? हात बी ते काय कशी लँग्वेज आहे हात बी? आम्ही कशाला आम्ही कॉर्पोरेट लोक आहे. आम्ही अशी भानगडीमध्ये पडत पण नाही आणि याकडे तुम्ही दुर्लक्षच करताय सर्व गोष्टीकडे. सुनील तांबेकर यांनी तुमच्या त्याला काय कामधंदे नाही, त्याला का तो कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट भेटला नाही म्हणून त्याची जळजळ झाली असेल त्याची. आम्ही काय कॉन्ट्रॅक्टर नाही, तर कॉन्ट्रॅक्ट भेटला नाही म्हणून त्याची सर्व जळजळ सर्व. आणि मारहाण झाली नाही ना, बिलकुल. हे कसं आहे, सर्व त्याचे आरोप सर्व खोटेच आहे. तो आता ना, आणि मी कधी आज पण कधी बाईट बीट दिली पण नाही फ्रँकली, बरोबर ना. आणि कसं त्याला सर्व आता हे चाललंय, काय ना काय चाललंय त्याचा. प्रकार असा आहे की आम्ही आमच्या आमदार फंडातनं, आमच्या मूलभूत सुविधाच्या मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या फंडातनं, म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाच्या फंडातनं ते काम चालू होतं. ते प्रिया गुप्ता यांच्या घरापासून घेऊन तर आजूबाजूचा परिसर शीतलादेवी मंदिरापर्यंत तिथं काम चालू असताना निलेश सरोजे उर्फ नीलू आणि तो तिथं आला आणि तो बोलायला लागला काम बंद करा. सोनू चांदपूर शेठनी सांगितलंय काम बंद करा. तर आम्ही बोललो काम हे गवळी लोक होतं, आम्ही काम बंद करणार नाही. आता ते काम नाही बंद केल्यामुळं त्याचा राग धरून नंतर तो बोलायचा नाही करत ना तर तुम्ही 20,000 रुपये द्या. 20,000 तो बोला कुठल्या हाते, आमचं काम आहे सगळं आमचं, आम्ही 20,000 का देऊ? त्यांनी 20,000 न दिल्याने तो त्याच्यानंतर तिथून निघून गेला. त्याच्यानंतर परत आमच्या ऑफिसच्या पाठीमागचा CC फुटेज मी देतो, तिथं आमच्या बरोबर ह्याच्यावर गौरव भंडारी आम्ही लोक तिथं उभा होता. एक रिक्षावाला होता अनिल करून, त्याच्या समोर तो बोलतो मैं पुलिस स्टेशन में कंप्लेंट करूंगा, आज शाम को तुम्हारे ऑफिस में BJP कार्यालय में आके तुम्हारे आदमी पे वार करूंगा. आणि तो बोलला आणि तसा संध्याकाळी त्यांनी हेच काम केलं आणि तो आमच्या कार्यालयाच्या बाहेर आला. आमच्या कार्यालयाच्या बाहेर सगळे पोरं जे काम करतात ते बाहेर उभे होते आणि आम्ही आतमध्ये जाणं तेवढ्यात त्यांनी मारामारी चालू केली आणि मारामारी चालू केल्यानंतर त्यांनी तिथून चॉपर आणला. चॉपरनी तो घुसवायला गेला, त्यांनी वार फिरवला पण तो पाठीमागे झाला म्हणून वार लागला नाही. आणि लागला असता तर जे पूर्ण त्याचं पोट फाटलं असतं आणि तो जागेवर मेलाचा. ऑलरेडी त्याचं पहिले लंग्सचे दोन्ही लंग्स 100% ब्लॉकेज होते. त्याचं वेदांत हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू होतं, त्याचं पेपर देऊ शकतो. आणि नंतर त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये पुण्याला ऍडमिट केला. हा जो निलेश उर्फ नीलू सरोजे हा सराईत गुन्हेगार आहे. आज आणि सोनू चांदपूर जे त्यांची मिसेस मिताली चांदपूर हे नगरसेविका आहे, त्यांच्याकडे सराईत गुन्हेगार कामाला आहे आणि तो हेच काम करून घेतो चांदपूर. अजून एक तरुण दिसतोय, त्याच्यामध्ये तो किरू कोण आहे, किरू बनसोडे हा पोरगा मटन मार्केटमध्ये राहतो. हा त्यांच्याच ग्रुपचा आहे. हे दोघांनी मिळून पाठी मागून डायरेक्ट केलं आणि डायरेक्ट हमला केलाय आणि नाही झालं. ह्याचा सगळ्या सूत्रधार ह्याच्यावरती पहिली बात खंडणीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि 307 सारखा कलम दाखल झाला पाहिजे, 326 दाखल झाला पाहिजे. नाही तर ह्याच्यावरती मोठमोठे कलम, सगळ्यात गुन्हेगार आहे. उद्या त्याचे लहान 2 पोरं आहेत. ह्याचं काय झालं असतं तर ह्या लोकांनी काय भरून दिलं असतं का? नाही. ह्याचा सगळ्यात मोठा सूत्रधार सोनू राजेश चांदपूर आहे, जो त्याला ठेवलाय आणि ह्यांनी पाठवलेला आहे. हा शिंदे गटाचा नगरसेवक आहे सोनू राजेश चांदपूर आणि यांनी मिळून आमच्या BJPच्या कार्यालयाला टार्गेट केले. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.